म्हणजे मला रात्री झोप लागत नव्हती, सकाळी माझे 5 वाजता डोळे उघडायचे की मला खरंच असं वाटायला लागलं की हे माझं बाळ आहे, लहान बाळ आहे. सगळ्या मी शेअर नाही करू शकत बिकॉज दे आर व्हेरी प्रायव्हेट टू मी. मला असं वाटत होतं इतकी वर्ष मी माझं आयुष्य जगलेच नाही आहे. आय वॉज लिव्हिंग फॉर समवन एल्स, आय वॉज लिव्हिंग अकॉर्डिंग टू समवन एल्स. मी हार्डली 2-3 तास झोपायचे, परत सकाळी उठायचे, परत सेटवर जायचे, परत यायचे रात्री, परत IV लावायचे. सस्टेनन्सवरती चाललंय. फायनान्शियल स्टेबिलिटीची भीती पहिले पण नव्हती. जर त्या दोघांमध्ये खरंच प्रेम आहे ना, तो दोघंही ॲडजस्ट करतात. ऑब्व्हियसली पर्सनल लाईफमध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स बऱ्यापैकी होते, बट आय फील दॅट व्हॉट आय एम टुडे इज बिकॉज ऑफ दोज डेज. मी आतमधून तुटलेली असू दे, मला लोक हात पकडून सेटवरती बसवू दे. राधे राधे. राधे राधे. आणि इतकी सुंदर दिसतेस तू या ड्रेसमध्ये. सगळ्यात आधी मला सांग कशी आहेस, आणि हे पिअर्सिंग छान दिसतंय एकदम. थँक्यू. थोडं पेनफुल आहे बट मी बरी आहे, मस्त आहे. मी आता खूपच छान आहे म्हणायला पाहिजे. दॅट आय एम डुईंग व्हेरी वेल इन माय लाईफ राईट नाव. आणि अनेकांना प्रश्न होता, मलाही हा प्रश्न होता, गेलीयस कुठे वृंदावन. मी तुला मेसेजही केला होता, स्नेहा कुठे, व्हॉट्सअप काय चाललंय सध्या. आणि मी सांगितलं होतं की बोलण्यासारखं काही नाही. नाही. येस, कुठे होतीस, काय करत होतीस इतके दिवस. मी वृंदावनमध्ये असते. मी जेव्हा काम असेल तेव्हा मुंबईला येते, नाहीतर मी वृंदावनमध्ये राहते. मला आजकाल कुठे दुसरीकडे जाणं आवडतच नाही. म्हणजे वृंदावन वृंदावन वृंदावन. सकाळी उठलो की वृंदावन, रात्री झोपताना वृंदावन, दिवसा वृंदावन, स्वप्नात वृंदावन, असं झालंय माझ्या. वा. आणि पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर तुला या गोपी ड्रेसमध्ये अनेकांनी बघितलं. आत्ता सुद्धा तू तो ड्रेस घातलायस. खरं तर खूप ग्लॅमरस वर्ल्ड आहे आपलं, आणि त्यामधनं आपण अशी एक वेगळी वाट निवडतो, आपला वेगळा रस्ता निवडतो, राईट. मला सांग, हा बदल किती क्विक तू एक्सेप्ट केला म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे तो कसा आलाय बेसिकली. पहिली गोष्ट म्हणजे आय वॉज नॉट व्हेरी फॅशनेबल. पहिल्यापासूनच नव्हते मी. ते स्टायलिस्टचं काम असायचं की ते जबरदस्ती तुम्हाला हे घालायचे, हे घालायचे, हे करायचे, हे असं ते व्हायचं. ते ठीक आहे, ते मी डिनाय नाही केलं बिकॉज ऑब्व्हियसली आपण आपल्या फील्डमध्ये असं. पण तुम्ही जर मला घरी बघितलं असतं किंवा माझ्या रिअल लाईफमध्ये बघितलं असतं तर मी एकदमच नॉर्मलच होते. म्हणजे मला असं काही खूप असं फॅशनेबल वगैरे, मला लूज कपडे आवडतात, म्हणजे कुठे आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे कपड्यांचा, असं सगळं होतं. आणि वृंदावनमध्ये गेल्यानंतर गोपी ड्रेसपेक्षा जास्त कम्फर्टेबल तर काही नाहीच दुसरं. तिकडचं वेदर पण असं आहे, तिकडचं राहणीमान पण असं आहे की गोपी ड्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल अटायर तिकडे. मग तिकडे गेल्यानंतर लास्ट इयरपासून मी गोपी ड्रेस घालणं सुरू केलं, आणि मग ते आता मला एवढं कम्फर्टेबल वाटतं ना की मला असं वाटतं की दुसरं जीन्स वगैरे ठीक आहे, कधी कधी म्हणजे घालावी लागते तर घातली, अदरवाईज गोपी ड्रेस बेस्ट. तू आता ज्या प्रकारे बदलली आहेस किंवा बदलते आहेस स्नेहा, हे सगळं बघून आईच्या रिॲक्शन्स काय असतात ग. माझी मम्मी पहिले घाबरली होती खूप, म्हणजे खूप जास्त घाबरली होती. कारण मी म्हटलं होतं की मम्मी मी 7 दिवसांसाठी जाते वृंदावनला. म्हणजे पहिले मी 3 दिवसांसाठी गेले होते. मला वृंदावनमधनं इन्व्हाइट आलं होतं. ठीक आहे, तिकडचं चंद्रोदय मंदिर आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं ॲज अन ॲक्टर की तुम्ही या, आम्ही बघितलं तुम्ही खूप मंदिरांमध्ये जातात, तुम्ही एकदा वृंदावनला या, आम्ही तुम्हाला होस्ट करू, तुम्हाला पूर्ण वृंदावन फिरवू, आणि मग तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही आम्हाला एक रिस्पॉन्स द्या ॲज वृंदावनसाठी, म्हणजे तुम्हाला आम्ही वृंदावनची महिमा दाखवतो, असं त्यांनी मला इन्व्हाइट केलं. तर मी म्हटलं की माहीत नाही मंदिर कोण इन्व्हाइट करतं असं ना कुठलं. तर मी प्रियाला मेसेज केला, म्हटलं प्रिया आय थिंक इट्स अ स्कॅम, बघ ओरिजिनल आहे का. तर प्रिया म्हटली नाही इट्स रिअल, इनफॅक्ट आय स्पोक टू द टेम्पल पीपल, दे आर रिअल, दे रिअली वॉन्ट यू टू कम टू वृंदावन. मी म्हटलं ठीक आहे चला जाऊया. तर मी नॉर्मली एक जसं आपण मंदिरात जाण्यासाठी जातो तसं गेले होते वृंदावनला. बट ते 3 दिवस असे झाले की त्याच्यामधनं मी बाहेरच नाही येऊ शकतो. म्हणजे वृंदावनमधनं मी बाहेर आले पण वृंदावन माझ्या बाहेर नाही आलं. आणि मी इकडे परत मुंबईला आल्यानंतर मी राहूच शकत नव्हते इथे. म्हणजे मला रात्री झोप लागत नव्हती, सकाळी माझे 5 वाजता डोळे उघडायचे, आणि मला असं वाटायचं की मी काय करते इथे. दॅट वॉज द होल फिलिंग. आय वॉज सो अनकम्फर्टेबल इन माय ओन हाऊस मुंबईमध्ये. मला असं वाटलं काहीतरी गडबड आहे.
सो आय हॅड मेड अ फ्रेंड ओव्हर देअर, रतिका दीदी. मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मी नाही राहू शकत आहे इथे. अँड स्वप्नात पण माझ्या त्याच गोष्टी येत आहेत सगळ्या, वृंदावनमध्ये मी फिरते आणि सगळ्या गोष्टी. शी सेड दॅट स्नेहा, कृष्ण हॅज पुट अस दृष्टी ऑन यू, असं ते मला म्हणाले. आता मी ॲज अ मुंबईकर, माझ्यासाठी खूप नवीन होतं की कृष्ण हॅज पुट युअर दृष्टी ऑन यू म्हणजे व्हॉट इज दिस. मग नंतर मी त्या गोष्टी सगळ्या बघायला लागले, वाचायला लागले. तेव्हा मला कळलं की जेव्हा कृष्ण तुमच्यावरती दृष्टी टाकतो ना, किंवा जेव्हा कृष्ण तुमचा हात पकडतो ना, तो मग तो सोडत नाही. मग तर तुम्ही ते कृष्ण प्रेमीच होऊन जाणार, त्याशिवाय तो तुम्हाला जाऊ देणार नाही कुठे. आणि मला त्या गोष्टी कळायला लागल्या हळूहळू हळू. आणि ना माझ्याबरोबर वृंदावनवरनं माखन चोर आले त्यावेळेला, त्या 3 दिवसांमध्ये. त्यांच्याबरोबर मला वेगवेगळे अनुभव व्हायला लागले. म्हणजे मी जर कुठे बाहेर जात असेल तर आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस, बट 3 दिवसाची वृंदावन ट्रिप करून मी माखनचोरला माझ्याबरोबर घरी आणलं, ठीक आहे. आणि 2 दिवसानंतर आम्ही एका लग्नाला गेलो. 2 दिवस मी कुठे गेले नव्हते, मी थकले होते. मी 2 दिवसानंतर आम्ही एका घरच्या लग्नाला गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर AC हॉलमध्ये मला सफोकेशन व्हायला लागलं. आणि मला असं झालं की मला श्वास नाही घेता येते. मी म्हटलं मम्मी मला श्वास नाही घेता. तर मम्मीला वाटलं की मी नाटक करते. म्हटलं मम्मी मला नाही जमत, मला नाही राहायचं इकडे, मला नाही बसायचं इथे. तर मम्मीला वाटलं की हिचं झालं, हिचं टँट्रम्स काहीतरी सुरू झाले असतील. मम्मी बस गपचूप, घरचं लग्न आहे, काय बोलतील लोक, सगळे तुला स्पेशली इन्व्हाइट केलं. म्हटलं मम्मी मला नाही राहवतच नाहीये, मला असं वाटतं मला श्वास नाही घेता येत आहे. तर माझ्या मम्मीला एवढा राग आला ना, मी एवढं इरिटेट करून टाकलं मम्मीला. मम्मी मला बोलली उठ तू, जा घरी निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. तर मी ठाण्यावरनं मी पळत बसले गाडीत. मला काही फरक पडला नाही की मम्मीला राग आला की काय झालं काय नाही. मी पळत गेले, गाडीत बसले, म्हटलं चला चला अशोक दादा, चला चला घरी चला. अशोक दादा पाऊण तासात मी घरी पोहोचले ठाण्याहून. घरी आल्यानंतर बघते आमची जी हाऊस हेल्प होती, जी आमच्या घरी असते पूर्ण दिवस, ती गेली होती. आणि तिने पूर्ण घर बंद केलं होतं. आणि तो एक ऑगस्टचा उष्मपणा असतो ना, तो पूर्ण घरात भरला होता. आणि माझे माखनचोर बसले होते आणि माझ्याकडे असे बघत होते. अँड आय फेल्ट सो गिल्टी ॲट दॅट टाइम. मला पहिले 2 सेकंड तर कळलंच नाही की काय झालं. पण जसं मी घरात एंटर केलं ना, ही वॉज सिटिंग राईट इन फ्रंट ऑफ मी. आणि घर पूर्ण ते असं उष्णतेनं असं भरलं होतं एकदम. आणि माझ्या ना आत्ताही अंगावर काटे येते. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर. आणि मला तेव्हा रिअलाइज झालं दॅट स्नेहा, दिस इज नॉट व्हेरी युज्युअल, इट्स नॉट समथिंग कॉमन. परत रितिका दीदीला फोन केला, म्हटलं रितिका दीदी असे असे वगैरे. ती मला स्पष्टपणे बोलली. ती बोलली की स्नेहा, यू हॅव ब्रॉट अ चाइल्ड इन युअर हाऊस, नाव यू हॅव टू टेक केअर ऑफ हिम ॲज अ चाइल्ड. आणि त्याच्यानंतर मग माझं जीवन एकदमच ड्रास्टिकली चेंज झालं. ड्रास्टिकली चेंज. मी जर घरून बाहेर पडत असेल, म्हणजे खूप असे, आता 1 वर्ष झालं त्या गोष्टीला, 1 वर्षापेक्षा जास्त झालं. खूप एक्सपिरियन्सेस, ही हॅज गिवन मी सो मेनी एक्सपिरियन्सेस ऑफ लाईफ की मला खरंच असं वाटायला लागलं की हे माझं बाळ आहे, लहान बाळ आहे. सगळ्या मी शेअर नाही करू शकत बिकॉज दे आर व्हेरी प्रायव्हेट टू मी. बट वेन आय लिव्ह हाऊस आणि जर घरी कोणी नसेल ना, तर मी घरचा फॅन, घरची लाईट आणि एक काहीतरी म्युझिक किंवा TV, काहीतरी कार्टून, किंवा जे आपले 1 तासाचे यूट्यूबवर फिल्म्स चालतात ना, कार्टून फिल्म्स, ते लावून येते मी. आय डोंट लिव्ह हिम अलोन किंवा बंद वगैरे करून. कधी घेऊनही जातेस ना, सप्तशृंगीला गेली होतीस, कारण घरात कोणी नसेल तर मी सोडतच नाही. मी घेऊन जाते, मला नाही सोडायचंय. म्हणजे एक ती फिलिंग आली ना की आपण आपल्या घरच्या बाळाला कसं सोडून जाणार. ही गेव मी दॅट फिलिंग. असं नाही की ती माझ्या आतमध्ये उत्पन्न झाली, त्यांनी मला समोरून फील करवलं त्या गोष्टी. अँड दॅट वॉज द टाइम, दॅट वॉज द मोमेंट दॅट आय फेल्ट दॅट नाव दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय हॅव टू फुलफिल इट. हे 3 दिवसांचे माखनचोर माझ्याबरोबर वृंदावनवरनं आले. त्याच्यानंतर मी 20 दिवस मुंबईत कसे कसे काढले. आणि ज्या ठाकूरजी, म्हणजे वृंदावनचे जे ठाकूरजी होते, राधारमणजी, ज्यांच्याबरोबर माझं थोडंसं असं एकदम एक ते अट्रॅक्शन फिलिंग झालं मंदिरामध्ये, ते ठाकूरजी, म्हणजे कृष्ण भक्ती अशी आहे ना,
आय थिंक यू मस्ट हॅव नॉट हर्ड इट, कारण आपल्यासाठी हे नॉर्मल नाही आहे. बरोबर बरोबर. दिस इज वृंदावनचा भाव. मी जे काही बोलते, जे काही मी सांगते, ते सगळे भाव वृंदावनचे आहेत. ते दुनियामध्ये कुठे तुम्हाला भेटणार नाही, जगात कुठेच नाही. सो वृंदावनमध्ये कृष्णाला देव कोणी मानत नाही. तो तुमचा आयदर लहान मुलगा लाला, लहान मूल, आयदर तुमचा भाऊ आहे, आयदर तुमचा दोस्त म्हणजे सखा आहे, आयदर तुमचा नवरा आहे, आयदर तुमचा लवर आहे, प्रेमी आहे, आयदर तुमचा पिता आहे, आयदर तुमचा गुरु आहे. नोबडी टॉक्स टू हिम लाईक अ गॉड. कितीतरी रील्स मध्ये व्हायरल झाले होते, अरे लाला त्याने चड्डी पड्डी नाही ऐसे घुमे. ही ऍक्च्युली ब्रजची फिलिंग आहे, हा ऍक्च्युली ब्रजचा भाव आहे. तुम्ही सकाळी मंगला आरतीला जाल तेव्हा बायका अजूनही यमुना जल घेऊन येतात तिकडे आणि बोलतात की तेरे लिए मैं दौडी दौडी आई हूँ, दर्शन दे दे मुझे. हो. हा, अजूनही तिकडे मंदिरांमध्ये असं होतं की बायका उभे राहून शिव्या देत असतात, काला कलुआ कहीं का. दिस इज वृंदावन भाव, दिस इज ब्रज भाव. आणि कृष्ण तिकडे तसेच आहेत. म्हणजे अँड सी, कृष्ण प्रेम इज समथिंग दॅट इफ आय हॅव दिस भाव फॉर कृष्ण, जसे माझे माखन चोर आहेत त्यांच्यासाठी माझी एक फिलिंग आहे ॲज अ चाइल्ड, ही विल ऑल्सो ट्रीट मी लाईक अ मदर. कृष्ण राधारमणजी माझे आहेत, ज्यांना मी म्हणजे आय वॉज सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम दॅट आय हॅड फिलिंग्स ऑफ लव्ह फॉर हिम. ही ऑल्सो बिहेव्स द सेम वे. जेवढे दिवस मी वृंदावनमध्ये असते, ही मेक्स शुअर दॅट आय एम टेकन केअर ऑफ इन एव्हरी वे. इन एव्हरी वे. मी मंदिरात असू दे, मी बाहेर फिरत असू दे, मी कुंज गलियोमध्ये असू दे, मी कुठेही असू दे, ही मेक्स शुअर दॅट आय एम टेकन केअर ऑफ अँड ही मेक्स मी फील दॅट यू नो आय एम टेकिंग केअर ऑफ यू. मी उपाशी असू दे, मला भूक लागलेली असू दे, मला प्रसाद मिळतो. माझा मूड खराब असेल, काय असेल तर मिळतं. सी, कृष्ण इज व्हेरी पर्सनल फॉर एव्हरी ह्युमन बिईंग. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे लोक बोलतात की त्यांनी रास केला एवढ्या गोपियांबरोबर, असं तसं आहे. फॉर एव्हरी गोपी देर वॉज अ पर्सनल कृष्ण. देर वॉज नॉट वन कृष्ण. इफ देर वर 16,000 वाईफ्स, देर वर 16,000 कृष्ण फॉर देम. सो दिस इज कृष्ण प्रेम, दिस इज कृष्ण भक्ती. वन्स यू गेट इन टू ऑल दीज थिंग्स, म्हणजे एकदा जर तुम्हाला त्याची भनक जरी लागली ना, की मग फार कठीण होतं त्यातनं बाहेर पडायला. तुझ्या तिथे जातेस वृंदावनला, आता इकडे कसं बऱ्याच गोष्टी असतात, घड्याळाच्या काट्यावर आपण फिरत असतो, आज इंटरव्ह्यू आहेत, कुठे अजून जायचंय. ज्या वृंदावनमध्ये असतेस तू स्नेहा आता, तिकडे ओव्हरऑल तुझा दिनक्रम किंवा काय करायला तुला तिथे आवडतं, काय करत असतेस 24 तास तिकडे? मी वृंदावनमध्ये असताना मी खूप बिझी असते. म्हणजे एवढी बिझी असते की मी झोप पण हार्डली 5-6 तास मिळते मला. म्हणजे सकाळी मंगला आरती अटेंड करा, तर मंगला आरती जर तुम्हाला 5, कारण तिकडे ना मंदिर डॉट टाईमवर ओपन होतात. ठीक आहे. दुपारी म्हणजे तिकडे एक दिनचर्या असते की म्हणजे सकाळी कृष्णाला उठवणं, त्याला आंघोळ घालणं, मग त्याला सजवणं, मग सजवून त्याला पाठवणं की जा आता गैया चरायला जा, म्हणजे खाऊ घालणं, मग गैया चरायला जाणार, मग संध्याकाळी येणार, मग झोपेची तयारी वगैरे. ही एक दिनचर्या आहे कृष्णाची. आता आपण काय करतो, सकाळी उठल्यानंतर आपलं मंगल आरती होते. मंगल आरती म्हणजे उठवणं, कृष्णाला उठवणं. तर ती 5 वाजता असते मोस्टली मंदिरांमध्ये. काही मंदिरांमध्ये कृष्ण कारण लहान स्वरूप आहे ना, बाल स्वरूप आहे, मग त्याला हळू आरामात उठवतात, 8-9 वाजता उठवतात असं. तर मग मी ज्या मंदिराशी जुडलेली आहे तिकडे 5 वाजता मंगल आरती होते. म्हणजे 5 वाजता जर तुम्हाला रेडी होऊन तिकडे पोहोचायचे डॉट तिकडे, तर मग तुम्हाला ॲटलिस्ट 3:30 वाजता उठावं लागतं. ठीक आहे. मग तुम्ही सकाळी मंगल आरती अटेंड करता, मग मंदिरामध्ये सेवा असते, काही ठिकाणी सफाईची सेवा असते, काही फूल बनवण्याची, तुलसी पत्ते तोडण्याची सेवा, जी सेवा असते जी कृष्णाला समर्पित आहे, म्हणजे त्यांना समर्पित आहे. फळं काटणं, त्यांना भोग लावण्यासाठी फळं काटणं, हे करणं ते करणं, अशी मला मध्ये सेवा पण मिळाली होती. ती एक म्हणजे कृष्णाची कृपा झाली होती माझ्यावरती, ती सेवा करणं. नाहीतर मग निघा, 5 वाजता आरती झाली, दर्शन घेतले, अर्धा तास निघा, फिरा, वृंदावन फिरा. म्हणजे वृंदावनमध्ये असं म्हणतात की तुम्ही वृंदावनमध्ये फिरणं सुद्धा तुमचं इट्स अ टाईप ऑफ भक्ती. जिकडे कृष्ण स्वतः ज्यांनी जिकडे फिरले, जिकडे त्यांनी त्यांची लीलाय केली आहे, लीलाय म्हणजे त्यांचे जे प्रसंग आहेत त्यांना लीला म्हणतात. त्यांनी जे प्रसंग तिकडे लीलाय केली त्यांच्या फ्रेंड्स बरोबर, राधाराणी बरोबर, गोपियांबरोबर, ते तुम्ही फिरा तिकडे, बघा, तुम्ही त्यांचे अनुभव घ्या, एक्सपिरियन्स करा की कुठे कुठे काय झालं ते करा. दुपारी जा, मस्त जेवा प्रसादी. म्हणजे मी म्हटलं ना मगाशी की वृंदावनमध्ये जेवण नाही कोणी म्हणत, खाना नाही म्हणत,
प्रसादी, म्हणजे तिकडे जेवण हे आहे जो कृष्णाला भोग लागलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही जर घरी जेवण जेवताय तर तो पहिले कृष्णाला समर्पित आहे, म्हणजे त्याला अर्पण आहे. आता कृष्ण काही खात तर नाही, कोण खातं का कृष्ण? नाही, बट तुम्ही त्याला समर्पण करताय ती गोष्ट, आणि ती त्यांनी खाल्लेली गोष्ट किंवा त्यांच्याकडे जी गेलेली गोष्ट आहे ती भोग होऊन आपल्याकडे प्रसाद म्हणून येते. तर मग वृंदावन कोणीच असं विचारणार नाही खाना खाया क्या, नाही प्रसादी पाया. सो आपोआप तुमचं जेवण चेंज होऊन जातं. आपोआप तुम्ही कृष्णाला काय अर्पण करणार? चांगल्याच गोष्टी अर्पण करणार. राईट राईट. सो ते चेंज होऊन जातं. मग तुमचं ते जेवणाची वेळ झाली, मग तुम्ही जेवलात वगैरे वगैरे. थोडंसं ऊन वगैरे असतं, त्यामुळे उन्हात मी जास्त फिरत नाही बाहेर, कारण एक्स्ट्रीम वेदर आहेत तिकडचे. मग झोपा, थोडा वेळ झोपा दुपारचं, मग परत संध्याकाळी उठा. मग संध्याकाळी एक दर्शन होतं, संध्या दर्शन. म्हणजे दुपारी कृष्णाला गैया चरायला तुम्ही पाठवलं राजभोग करून त्यांचा, म्हणजे गैया चरायला पाठवलं. मग ते संध्याकाळी येतात, त्यांचं संध्या दर्शन होतं. मग ते संध्या दर्शन करा, मग त्याच्यानंतर ऑलाई दर्शन करा. मध्ये मध्ये तुम्हाला वेळ मिळत असतो, तुम्ही फिरा, कुठे कुठे जा, दुसऱ्या मंदिरांमध्ये. 5,500 मंदिरात वृंदावनमध्ये. तू किती बघितलीस यापैकी? फारच कमी असतील. 5,500 किती आपण हे करणार. आणि माझा जो म्हणतात ना लगाव जो आहे तो राधारमणजीशी आहे. तर मी सकाळी पण तिकडे असते, संध्याकाळी पण तिकडे असते, रात्री पण तिकडे असते, मध्ये मध्ये कधी कधी जाते, फिरते कुठे कुठे. बेसिकली मी ना अशा मंदिरांमध्ये जाते जे एक्स्ट्रीम वृंदावनचे गाव आहेत. म्हणजे काही काही एकदम गुप्त स्थानं आहेत जी आहेत तिकडे. ऍक्च्युअल तुम्हाला त्या वृंदावनची फिलिंग येते. तिकडची माती, तिकडचे झाड, तिकडचे माकडं, तिकडचे मोर, सगळे तुम्हाला इतकी मजा येते ना. यू ऍक्च्युअली गो 5,000 years बॅक. वा. काही काही मंदिर तर असे पण आहे जिकडे इलेक्ट्रिसिटी नाही अजून नाही. स्नेहा, पण तू आता वर्षभर झाले हे सगळं करतेस, आणि ज्या इंडस्ट्रीला तू बिलॉंग करतेस किंवा आधी जिथे ऍक्टिव्हली काम करत होतीस ती खूप वेगळी आहे. तू आत्ता जे वावरतेस, राईट, 1% का होईना तुझ्या डोक्यात विचार आला का, किंवा आत्ता तर नाहीच येणार, आधी आला का की तुला नावं ठेवतील की ही काय करते आता? नाही, कधीच नाही आला. इनफॅक्ट ठेवतही असतील लोक, पण काही फरकच पडत नाही. कारण मी माझ्या दुनियेमध्ये इतकी मस्त आहे की इट डझंट मॅटर टू मी. म्हणजे मी काही चुकीचं तर करत नाही. राईट. नाही, पण असं होतं ना, एक परसेप्शन होतं गिल्ट. अचानक काय झालं मनात, रिग्रेट किंवा गिल्ट कधी येतो जेव्हा आपल्याला सबकॉन्शियसली माहिती असते की आपण काहीतरी चुकीचं करतोय. मला ते काहीच नाहीये तसं, कारण मला माहिती आहे की मी काय करते अँड आय एम एन्जॉईंग माय लाईफ. इट्स सच अ वंडरफुल लाईफ. असं पण नाही की मी काम सोडलंय, मी काम पण करते, मी कमी काम करते. आता काम असं झालं, पहिले असं होतं की नाही ना आपल्याला हे करायचं ते करायचं. आता असं नाही झालंय. आता आपल्याला कितीची गरज आहे तेवढं काम करा. वाव. अँड दॅट इज सस्टेनन्स. सो इट डझंट मॅटर. मला खरंच फरक पडत नाही. मी मम्मीला पण तेच म्हटलं मम्मी जेवढ्याची गरज आहे तेवढं होऊन जाईल. बिकॉज माझी मम्मी, माझी बहीण, दे आर सेल्फ डिपेंडेंट. त्यांना माझी अशी गरज नाही आहे कुठल्याही बाबतीत, मटेरियलिस्टिक बाबतीत. म्हटलं माझं होऊन जाईल, तुम्ही मला खायला प्यायला द्या इथे मुंबईत असताना फक्त. सो सी, इट्स नॉट दॅट आय एम ब्रोक. म्हणजे असं नाही की माझ्याकडे अरे पैसेच नाही आहे. मी एवढी वर्ष काम केली आहेत, मी खूप वर्ष काम केले. मी वर्ष 13 पासून मी काम करते. सो आता असं कुठेतरी की मला पण माझं सेल्फ सॅटिस्फॅक्शन पाहिजे कुठेतरी. दिस इज माय पर्सनल लाईफ नाव. मला असं वाटत होतं इतकी वर्ष मी माझं आयुष्य जगलेच नाहीये. आय वॉज लिव्हिंग फॉर समवन एल्स, आय वॉज लिव्हिंग अकॉर्डिंग टू समवन एल्स, आय वॉज लिव्हिंग फॉर समवन एल्स. बट नाव आय एम लिव्हिंग फॉर माय सेल्फ अँड आय एम सो हॅपी इन टचवूड. म्हणजे ऑब्व्हियसली इट्स जस्ट अ ब्युटिफुल थिंग. आय कांट इवन एक्सप्लेन व्हॉट आय एम फीलिंग राईट. आणि तू आता जे म्हणालीस ना की जेवढं लागते तेवढं होतंय, ही ना थिंकिंग खूप मच्युअर आहे. कारण आता आपण इतक्या कॉम्पिटिशन मध्ये आहोत की हे करायचंय ते करायचंय, सतत कशा ना कशा तरी मागे असतो, राईट. स्नेहा, मला सांग, काय तुझ्यासाठी तो ट्रिगर पॉइंट ठरलाय इतक्या वर्षात की आता दिस इज इट, लाईक ते वाक्य जेवढं लागेल तेवढंच करूया आणि आपलं पर्सनल आयुष्य जगूया? काय एक्झॅक्टली? सो लास्ट इयर असं झालं की मी 2 शोज ॲट अ टाइम करत होते. ना उम्र की सीमा हो आणि नीरजा. ठीक आहे.
आणि आम्हाला कोलकाताला जायचं होतं शूट करण्यासाठी निर्जाचं. निर्जा, हा. सो ते 8-9 दिवस काढण्यासाठी ना उम्र की सीमावाल्यांनी बँक बनवली होती माझ्यासाठी. सो आय वॉज स्ट्रगलिंग देअर. म्हणजे खूप काम करत होते. त्याच्यानंतर मी 8 दिवस तिकडे गेले, तिकडे खूप काम केलं आणि परत आले, परत ना उम्र की सीमाचं शूट केलं, कारण 8 दिवस मी नव्हते. बरोबर. सो ह्याच्यामध्ये ना मी आजारी पडले. अँड यू विल नॉट बिलीव्ह, मी रात्री घरी यायचे, म्हणजे अशोक दादा डॉक्टर घेऊन उभे असायचे, डॉक्टरांना फोन करून त्यांनी सांगायचं की आम्ही आता पोहोचतोय. ते घरी मला IV लावायचे 2 तासांची, 2 IV. मी 2 तास तशीच मेकअपमध्ये वगैरे पडून झोपून असायचे. 2 तासानंतर ते जायचे. ते गेल्यानंतर मी माझा मेकअप काढायचे कसे बसे, म्हणजे माझ्या अंगात ताकद नव्हती. कशी बशी मेकअप काढायची मी. हार्डली 2-3 तास झोपायचे, परत सकाळी उठायचे, परत सेटवर जायचे, परत यायचे रात्री, परत IV लावायचे. दिस वॉज हॅपनिंग फॉर 3 to 4 days. आणि वेन आय वॉज रिकवरिंग आय फेल्ट दिस इज रॉंग, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. मला करायचंय भरपूर काम. पैशांची हे नाही आहे इथे की मला पैसे भरपूर कमवायचे, मला काम भरपूर करायचं आहे. हे पहिल्यापासूनच माझं असं होतं की मला चांगलं काम करायचं आहे आणि भरपूर काम करायचं आहे, बट नॉट ॲट दी कॉस्ट ऑफ माय लाईफ. हेच जर आठवडाभर झालं असतं तर मे बी आय वुड हॅव बीन डाईड. कारण रोज IV तुम्ही 2 तासात 2 IV लावून तुम्ही दुसऱ्या दिवशी काम करताय. मला खाता येत नव्हतं, मला पिता येत नव्हतं, मला काहीच करता येत नव्हतं. सो दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. दॅट 1 week वॉज सेल्फ रिअलायझिंग, दॅट वॉज सेल्फ हॅमरिंग की वेकअप, दिस इज नॉट व्हॉट इज नीडेड. आणि तेव्हा मला असं फील झालं की स्लो डाऊन. दॅट वॉज ॲक्च्युली वन बिगेस्ट ट्रिगर पॉईंट की स्लो डाऊन स्नेहा, यू नीड टू स्लो डाऊन, यू कांट डू दिस. कारण काम नसतं ते आपल्याला पाहिजे असतं, काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे. काम असलं की एवढं झालं. मला असं वाटलं मीच मॅनिफेस्ट केलं ते की मला खूप काम करायचं, मला खूप चांगलं काम करायचं. अँड बोथ द शोज वेर ॲब्सोल्युटली वंडरफुल. बट दॅट वॉज समथिंग दॅट रिअली पियर्स्ड माय हार्ट. कारण मला ते आवडत नव्हतं. कारण मम्मीकडे पण बघायची, मम्मी पण घाबरलेली असायची की रोज 2 IV लागतात तुम्हाला, रोज घरी येता आणि तुम्ही परत दुसऱ्या दिवशी आराम नाही, शूटवरती जाता. सो या दॅट वॉज थिंग. अगदी तू 1 वर्ष जवळपास काही म्हणजे कुठल्याच कामात दिसली नाहीस तू, टेलिव्हिजनवर, चित्रपटात काहीच नाही. आणि अगेन तुझं वाक्य की लागेल तेवढं होईल. पण मला सांग फायनान्शियल स्टेबिलिटीचा, बिकॉज ती आपल्याला कुठे ना कुठेतरी कधी पैशांची गरज पडेल, यू नेव्हर नो. या वर्षभरामध्ये स्नेहा एकदाही तुला हा विचार आला होता का की आपण काम नाही करत होत तर आपल्या फायनान्शियल स्टेबिलिटीचं काय, किंवा परत म्हणजे जेव्हा आपण मुंबईमध्ये येऊ किंवा परत इच्छा असेल स्वतःहून काम करायची, तेव्हा त्या लेवलचं किंवा त्या कॅटेगरीचं काम आपल्याकडे येईल का, असा कधी बॅक ऑफ द माइंड विचार होता? हे बघा, कॅटेगरीचं मी काय सांगू शकत नाही, कारण त्या लेवलचं काम तर आता होतच नाही, माझ्याकडनं पण होत नाही. आणि मी महिन्याचे 20 दिवस नाही काम करू शकत, आता माझ्याकडनं नाही होत आहे. त्यामुळे ते मी एक्सेप्ट केलंय की मला नाही करता येणार आहे, मला नाही जमणार. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी. तर थँकफुली मी जेव्हापासून काम करते ना, तर आमचे जे CA आहेत त्यांनी माझी स्टेबिलिटी तेव्हापासूनच सुरू केली होती. भलेही थोडी का असेना, थोडी का असेना, त्यांनी सुरू केली होती. आणि कुठेतरी एका पॉईंटमध्ये आल्यानंतर ना मला ना रिअलाइज झालं होतं, आय थिंक अराउंड 2015-16, की मी असं काम नाही करू शकत की म्हणजे करतच राहा. एंडच नाही. हा, कारण मला कुठेतरी असं एखादा शो संपल्यानंतर ना मला असं आवडतं छोटासा ब्रेक घ्यायला. 3-4 महिने मस्त ब्रेक घ्या, आपलं जीवन जगा, आपलं खान मस्त व्यवस्थित जेवण, घरचं जेवण जेवा, फिरा, इथे जा तिथे जा, हे सगळं करायला पहिल्यापासूनच आवडायचं. मग त्या हिशोबाने त्यांनी माझी तेव्हापासून सेव्हिंग्स लाईनअप केली होती. त्यामुळे मी ब्रेक्स तर मी पहिल्यापासूनच घेते, ते तर मला माहीतच आहे की मी ब्रेक्स पहिल्यापासूनच घेते. कधी कधी ते 3 महिन्यांचे असतात, कधी कधी ते 6 महिन्यांचे असतात, ह्या वेळेला ते 1 वर्षापेक्षा जास्त झाले. सो थोडंसं टेन्शन असतं, पण असं काही नाही, होऊन जातं. म्हणजे असं थोडी आहे ना की मला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवायचंय, असं पण नाही आहे लाईफ माझं. ओके, मी घरच्या डाळ वरण भातामध्ये खुश आहे. मला वरण भात लोणचं दिलं तर मी खूप खुश आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. गाडीमध्ये पेट्रोल आहे ना, तुमच्या गाडी तर आहे, खूप वर्षांपूर्वी घेतलेली गाडी चांगली आहे, आपल्याकडे पेट्रोल घालायला पैसे आहेत ना, म्हणजे ठीक आहे. तुमच्या सोबत जे काम करतात त्यांना द्यायला पगार आहे ना, म्हणजे इनफ आहे. बाकी काय असतं, म्हणजे
सस्टेनन्स अजून काय असतं मला सांगा. आत्ता तर माझं सस्टेनन्सवरती चाललंय. फायनान्शियल स्टेबिलिटीची भीती पहिले पण नव्हती, कारण अर्ली लाईफमध्येच प्लॅनिंग चांगलं होतं, फायनान्शियल प्लॅनिंग. आणि मला वाटतं प्रत्येकाने करायला पाहिजे. तर मला आता एवढं माहिती नव्हतं, पण आमचे जे सीए होते त्यांनी पहिल्यापासूनच बघितलं हिचे बाळाचे पाय कुठे सुरू केलं. मला तुझे विचार फार आवडतात. पण मला ना आत्ता तुला विचारावं असं वाटतं, सिन्स तू इतकी स्पिरिच्युअली आता ऍक्टिव्ह आहेस, किंवा आजचा दिवस महत्वाचा या तत्वावर तू जगतेस. आधीची स्नेहा जेव्हा तिने सुरुवात केली या इंडस्ट्रीमध्ये काम करायला, मच्युअर झाल्यानंतर मराठी मालिकांमधनं मग हिंदी, ते आत्ता तुला स्वतःच्याच विचारांमध्ये किती फरक किंवा बदल जाणवतो? फरक आहे, खूप फरक आहे. आधी मी असं होतं की मम्मी आपल्याला मोठं घर घ्यायचंय, मम्मी मला मोठी गाडी घ्यायची, मम्मी असं करायचं तसं करायचं. आधी खूप अशा आशा अपेक्षा होत्या, आकांक्षा अपेक्षा होत्या. आता खूप बदल झाला, म्हणजे खूपच जास्त बदल झालाय. कारण एक बऱ्याच लोकांनी हे ऐकलंही असेल, बघितलंही असेल, समजलं नसेल. ती एक गोष्ट आहे, ती तुम्हाला जेव्हा सगळं मिळतं ना, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की त्यामध्ये काही व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू तुमच्या छोट्या गोष्टींमध्येच आहे, त्या छोट्या छोट्या सुखांमध्येच आहे. घरी गेल्यानंतर घरचे फॅमिलीवाले आपल्याकडे स्माइल देऊन बघतायत, किंवा प्राऊडली फील करतात, किंवा वॉट एव्हर. म्हणजे तुमच्या घरी तुम्ही जा आणि पीपल आर लुकिंग ॲट यू इन अ गुड वे. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही घरी सगळ्यांबरोबर बसून जेवताय. आज किती लोक फॉर वर्क दे गो आउटसाइड देअर हाऊस, होमटाउन्स, आणि ते एकटे राहतात. आस्क देम, त्यांना विचारा की घरच्यांची किती आठवण येते जेवताना, आईची किती आठवण येते, बाबांची किती आठवण येते, बहिणी भाऊ किती लोकांची आठवण येते, की आता असं जर असतं तर काय झालं असतं. आस्क देम व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ दोज लिटल थिंग्स अँड दोज हॅपी मोमेंट्स. कारण ह्या छोट्या गोष्टीच तुम्हाला खुश करतात. बरोबर आहे. त्या छोट्या गोष्टीच तुम्हाला सुख देतात. आज तुम्ही करोडोंची गाडी चालवत असाल, ती तुम्हाला सुख देईल, लक्झरी देईल, पण खुश नाही ठेवणार. सो आय थिंक दॅट्स द होल बेसिक. आपलं रिअल लाईफचं हेच आहे. ॲम्बिशन्स आणि हे सगळ्या तर आपण आपल्या फ्री विलने आपल्याला सुरू करतो. आपल्याला शिकवल्या जातात बेसिकली ह्या गोष्टी, की नाही हे अचीव्ह करायचं, ते अचीव्ह करायचं, ते अचीव्ह करायचं. जुन्या काळामध्ये काय असं होतं? बरोबर. सस्टेनन्स तरच होतं ना. एवढा बदल आहे तर हा विचारांमध्ये. येस. वाव. पण आत्ता म्हणजे आता आपण लक्झुरियस लाईफचा उल्लेख केला. खरं तर तू 13 वर्षापासून अभिनेत्री आहेस. आधी ना एक लाईफस्टाईल असते आपली, आपण डाएटकडे लक्ष देतो, हेल्दी गोष्टी खातो, सगळं असतं. आत्ता तू पूर्ण लाईफस्टाईलच चेंज केली आहेस तुझी. लाईक यू सेड की तू वृंदावनला असतेस आणि इथे कामानिमित्त येतेस. आता मला सांग, आत्ता तू किती लक्ष देतेस या सगळ्या आधीच्या लाईफस्टाईलकडे, का आता त्यापासूनही जराशी लांब आहेस? आता मी किती प्रयत्न केले ना की मी लक्झरी लाईफस्टाईल, म्हणजे वृंदावनमधली लक्झरी लाईफस्टाईल. देर इज नो लक्झरी इन देर इज नो लक्झरी इन वृंदावन. इट्स अ व्हेरी हंबल लाईफ, व्हेरी व्हेरी हंबल लाईफ. म्हणजे कधी इलेक्ट्रिसिटी आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर इलेक्ट्रिसिटी नाही, कधी अचानक धोधो पाऊस पडतो, पाणी भरलं सगळीकडे. सो आणि तू सगळं जुळवून घेतेस त्या प्रत्येक गोष्टीशी. सी एक म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते, ठीक आहे. हजबंड अँड वाईफ आहे, ठीक आहे. हजबंड इज अ लिटल नॉट वेल टू डू, बट वाईफ कम्स फ्रॉम अ व्हेरी वेल्दी फॅमिली. म्हणजे बायको ही खूप श्रीमंत घरातनं आलेली आहे आणि हजबंड ठीकठाक आहे, मिडल क्लास फॅमिली, ठीक आहे. असं पण एक एक्झाम्पल देते मी. जर त्या दोघांमध्ये खरंच प्रेम आहे ना, तो दोघंही ऍडजस्ट करतात. आणि जर प्रेमच नाही आहे तो कोणीच ऍडजस्ट करणार नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स इन वृंदावन. यू लव्ह कृष्ण, यू लव्ह राधा राणी सो मच दॅट इट डझंट मॅटर टू यू की काय होतं तुमच्याबरोबर. डझंट मॅटर. आईला किती टेन्शन आलं असेल जेव्हा तू तिथेच राहतेस आणि अजून 1 वर्ष काही अभिनयात कुठे दिसली नाहीयेस. आता आय कॅन इमॅजिन की. बट यू नो व्हॉट, आय टेल यू व्हेरी सरप्राइझिंगली, आय वॉज स्टील वर्किंग. मी एक मूवी केली लास्ट इयर, त्याचं ती ह्या वर्षी रिलीज होईल. आणि अजून एक आता करते. आणि ऑब्व्हियसली
हो, काय काही ना काही छोटं, मी एक मध्ये छोटासा शो पण केला होता छठी मैया, पण तो हो. तो काही व्यवस्थित चालला नाही, कारण चॅनल थोडंसं हे होतं त्यामुळे. बट येस, आय वॉज स्टील वर्किंग, सो माय सस्टेनन्स वॉज स्टील देअर. ओके. पण आता इतकी वर्ष झाली तू इंडस्ट्रीमध्ये काम करतेस. आपण याआधी वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पा मारल्या, पण मी तुझ्या इंडस्ट्रीतल्या जर्नीबद्दल तुला कधी विचारलं नव्हतं. ते मला सांग, आज जेव्हा तू मागे वळून तुझ्या इतक्या वर्षांच्या प्रवासाबद्दल बघतेस, हिंदी मालिका केल्या, तू मराठी मालिका केल्या, आत्ता चित्रपट, मला सांग ही जर्नी तुझ्या नजरेतनं कशी आहे? ही स्ट्रगल असलेली जर्नी आहे, स्मूथ आहे, अप्स अँड डाऊन्स आहेत, कशी जर्नी आहे तुझी? सी, ॲज अ प्रोफेशनल वर्कर आय वुड से, मला कधी स्ट्रगल करावा लागला नाही. ठीक आहे, इनिशियली नवीन नवीन जेव्हा होती तेव्हा खूप शिकावं लागलं, कारण ॲक्टिंग वॉज नॉट समथिंग दॅट वॉज आय कम फ्रॉम, बरोबर. म्हणजे दॅट वॉज नॉट माय बॅकग्राऊंड, त्यामुळे मला शिकावं लागलं आधी. पण शिकत गेले मी, शिकत गेले तसंच पुढे पण चालत गेले. म्हणजे जसं जसं काम चांगलं चांगलं येत गेलं तसं तसं मी करत गेले. ऑब्व्हियसली पर्सनल लाईफमध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स बऱ्यापैकी होते, बट आय फील दॅट वॉट आय एम टुडे इज बिकॉज ऑफ दोज डेज. कारण घडवणं जे असतं ना, ते आपल्याला म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज अ व्हेरी बॅड टीचर. इट गिव्स एक्सपिरियन्सेस फर्स्ट, लेसन्स लेटर वर्ड्स. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्सेस असे असतात ना आयुष्यात, एक्सपिरियन्स टीचर अशी असते ना की तुम्हाला आधी एक्सपिरियन्स करवते आणि मग शिकवते की तुम्ही याच्यातनं काय शिकलात. करेक्ट. ते तुम्हाला आधी लेसन मिळत नाही, आधी बरोबर. तुम्हाला हे मिळतं, एक्सपिरियन्स मिळतात. सो सो आय थिंक आय एम क्वाईट ओके. म्हणजे माझ्याबरोबर काही चुकीचं झालेलं नाही. आज मी बऱ्यापैकी चांगल्या 2 पायांवर स्वतःच्या उभी आहे. मस्त घरातले प्रेम करतात माझ्यावरती, मी कृष्णावरती प्रेम करते, कृष्ण माझ्यावरती प्रेम करतो, कृपा आहे. त्यामुळे मला तर असं काही वाटत नाही की अरे माझ्याबरोबर हे चुकीचं झालं किंवा हे व्हायला नको हवं होतं, ऑर नो दिस इज बॅड, दिस इज आय रिग्रेट समथिंग, किंवा मी असं काय गिल्ट आहे, काही नाही आहे. जर ते झालं नसतं तर आज मी इथे नसते. खरंय. जर ते नसं झालं तर मी काही अचीव्ह नसतं केलं लाईफमध्ये. आणि तू किती स्ट्रॉंग आहेस हे तुला कळलं नसतं. हा, कोणालाच कळलं नसतं, मला काय. आई शप्पथ. वा, पण मला ही पॉझिटिव्हिटी खूप आवडली आहे स्नेहा तुझ्यातली. आत्ता ना इंस्टाग्रामवर आपण बघतोय प्रेमानंदजी महाराज, प्रत्येक जण त्यांना ऐकतं आणि ते जे सोल्युशन्स देतात किंवा ज्या प्रकारे ते बोलतात ते खूप व्हायरल होतं. आपल्या इंडस्ट्रीमधले अनेक जण तिकडे जातात. विराट कोहली सुद्धा स्वतः तिकडे जातो, राईट? तू तिथे गेली आहेस किंवा तू त्यांना ऐकलंयस? तुझा एक्सपिरियन्स काय आहे? हे बघा, ऍक्च्युली त्यांचं टायमिंग आणि माझ्या ठाकूरजींचं टायमिंग क्लॅश होतो. कारण ते जेव्हा ते परिक्रमा करून केलीकुंजमध्ये बसतात ना, तेव्हा आमच्या ठाकूरजींची मंगल आरती होत असते इथे. तर मला ऑब्व्हियसली माझं प्रेम इकडे आहे ना, तर मग मी तिकडे पहिले पळते. त्यामुळे असं काही भेटण्याचा चान्स नाही आला. बट मी त्यांना ऐकते भरपूर, कारण मला त्यांचं बोलणं खूप आवडतं. काही काही गोष्टी ते अशा सांगतात ना की आपण विचारच करू शकत नाही की अरे, म्हणजे असं मला असं वाटतं की हा असा लॉजिक कोण लावू शकतं. सो देर इज जस्ट वन स्मॉल एक्सपिरियन्स. काय होतं, वृंदावनमध्ये खूप टुरिस्ट येतात, ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या देशामध्ये भक्त भरपूर येतात वृंदावनमध्ये, तर थोडासा कचरा वगैरे जास्त होतो. किती पण तुम्ही सफाई करा, पण एवढे टुरिस्ट असतात, एवढे लोक, एवढे डिवोटीज येतात की इट्स नॉट मॅनेजेबल खूप साऱ्या गोष्टी. तर एक त्यांच्याकडे कोणतरी भक्त आला होता जो ब्रजवासीच होता. तो बोला की महाराज जी, आप लोगों को समझा दो, यहाँ पे आते बहुत गंदगी करते, बहुत कचरा करते, तो ऐसा ना करे, हमारा वृंदावन खराब कर रहे. तर ते ना त्याच्याकडे जे बघत असले ते हसले आणि ते म्हणाले की देखो बेटा, बच्चा जब छोटा होता है और अपनी माँ के गोद में होता है तो बच्चे को पता नहीं होता कि वो शौच कर रहा है या क्या कर रहा है, म्हणजे सुशी करतोय काय त्याला कळत नाही लहान बाळाला. बट बच्चा जब बड़ा हो जाता है तो करता है, नहीं करता, उसको ख्याल रहता है इन सब चीज़ों का. तो ऐसे ही है, बोलते वृंदावन माँ है और जो भक्त आ रहे हैं वो बच्चे हैं. जब उनको खुद को समझ में आ जाएगा तो कुछ नहीं करेंगे. अब उनको समझ में नहीं आ रहा है. ते ऐकल्यानंतर ना मला म्हणजे रोमटे खडे झाले एकदम. मला असं वाटलं की वाव, दिस कॅन ओनली बी इन वृंदावन. हा भाव तुम्ही फक्त श्रीजीचे जे भक्त असतात, म्हणजे राधाराणीचे भक्त असतात जे, त्यांच्याकडनंच हा ऐकू शकता, बाकी कोणाकडनं नाही ऐकू शकता. कृष्ण भक्ताकडनं पण हा भाव तुम्ही नाही ऐकू शकत. दिस फिलिंग, दिस लॉजिक
दिस इज ओनली राधाराणी इफेक्ट. आई ग वा. पण मला सांग, तुला इथून पुढे कशा प्रकारचं काम करायचंय? कधी सुरू करणार आहेस? सुरू तर आहेच, मध्ये मध्ये काम करतच असते मी. कामाबद्दल असं काही हे नाही की एखादा असा प्रोजेक्ट जो आता करायचा आहे असं काही नाही? नाही. आई गो. पहिले अम्बिशियस होते भरपूर की मला हे करायचं, मला ते करायचं. आता असं नाहीये काही. म्हणजे आता ठीक आहे, जे काम चांगलं असेल ते मी करते, जे काम मला आवडतं ते मी करते, जे ऑफर्स येतात तिकडे मी करते. असं. स्नेहा, हा केवढा मोठा बदल आहे ना. केवढा मोठा बदल आहे हा, की आता आपल्याला कशा प्रकारचं काम करायचंय हाही तो विचार करत नाही, की जे येईल ते काम आपलं. आई शपथ. आता ते बघतील कसं करायचं ते. नाही, कारण मी इतक्या कलाकारांचे इंटरव्ह्यू घेतलेत, प्रत्येकाचं एखादं उत्तर तरी रेडी असतं की कशा प्रकारचं काम करायचंय. हे असं उत्तर मी पहिल्यांदा ऐकलं की कोणतरी सांगते की नाही आता बघू काय येईल ते येईल. जे येईल चांगलं येईल आणि येणार काम, असं काही नाही येणार नाही असं नाही. Yeah. तो कॉन्फिडन्स मला पण आहे. सी आतापर्यंत असं झालंय ना कामाच्या बाबतीत की मी कधी कुठे जाऊन असं काम मागितलेलं नाहीये की मला तुमच्याबरोबर काम करायचं, प्लीज मला काम करून द्या ना. समोरून मी काम करत असताना समोरून ऑफर्स आलेत मला. त्यामुळे ही देवाचीच कृपा आहे की नाही. सी जिकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढे लोक स्ट्रगल करतात तिकडे मला हे करावं लागलं नाही. सो आय थिंक दिस इज देवाची कृपा माझ्यावरती, जी पहिल्यापासून गणपती बाप्पाची कृपा आहे आपल्यावरती. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, जे काम येईल त्याच्यावरती मेहनत करायची आहे. ठीक आहे, ते 200% करायचं. तर मी माझं काम तर 200% करते, मी माझी मेहनत तर पूर्ण करते ना. तर मग मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की जेव्हा मी पूर्ण करते, म्हणजे जिकडे मी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करते तिकडे देव कुठे हात काढून घेणार नाही त्याचा. आणि जर त्याने डिसाईड केले मला सस्टेन करायचं मग तो करेलच. यु नो व्हॉट आय मीन. ओके. सो आत्ता तर ऍक्च्युली तू जसं मगाशी म्हणालीस की तू तुझ्या विश्वात खुश आहेस जे काही आत्ता चाललंय, आणि तू 2 ज्या मालिकांचा उल्लेख केला त्याच्यासाठी इतका स्ट्रगल झाला हेल्थ वाईज. सो ना अनेकदा असं होतं की मेंटल हेल्थचा कस लागतो काम करत असताना. आत्ता अनेक जण एन्झायटी, डिप्रेशन आणि मग त्याच्यानंतर त्यांना लागलेली स्पिरिच्युअलिटीची ओढ या सगळ्याबद्दल बोलायला लागलेत. मला सांग स्नेहा, आधीपासून म्हणजे तू जेव्हापासून काम करतेस आणि मेंटल हेल्थ काय आहे हे तुला कळायला लागलंय तेव्हापासून आत्तापर्यंत तू किती प्रायोरिटाईज करत आली आहेस आणि आत्ता कसं आहे तुझं स्टेट ऑफ माइंड? सो पहिले पण मी मेंटल हेल्थ प्रायोरिटाईज करायची. ठीक आहे, कारण मी ना खूप चॅलेंजिंग शोज केलेत. ज्योती चॅलेंजिंग होता, फर्स्ट शोज खूप चॅलेंजिंग होता. त्याच्यानंतर काय झालं असं की मी ते 1.5 वर्ष म्हणजे 2009 2010 मी एवढं काम केलं होतं ना की मला आपोआप सकाळी, म्हणजे मी 2-3 तासच झोपायचं फक्त आणि आपोआप सकाळी शो संपल्यानंतर आपोआप जाग यायला लागली. आपोआप असं व्हायला लागलं की सो ॲज अन ॲक्टर आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस, बट ॲज अन ॲक्टर तुम्ही तुमच्या मेंटल स्टेटवर खूप प्रेशर टाकतात. पर्सनली नोबडी केअर्स तुमच्यावरती काय चाललंय. तुम्ही खुश आहात आयुष्यात खूप, पण तुम्हाला सीन भरपूर रडण्याचा करायचा आहे. तर अँड यू हॅव टू मेक शुअर की तुमच्या चेहऱ्यावरती खुशी नाही दिसली पाहिजे जी पर्सनल लाईफमध्ये. म्हणजे जस्ट इमॅजिन की तुम्ही स्वतःच्या मेंटल स्टेटवरती किती प्रेशर टाकता. समवन इज व्हेरी सॅड इन देअर पर्सनल लाईफ, काहीतरी घरी झालं असेल किंवा काही झालं असेल, अँड यू आर डुईंग सीन्स ऑफ हॅपीनेस अँड लाफ्टर अँड लव्ह अँड डान्स. तुम्ही किती प्रेशर टाकताय स्वतःच्या मेंटल स्टेटवर. जस्ट इमॅजिन की यू हॅव टू ॲक्ट आणि ते खरं वाटलं पाहिजे. सो जेव्हा मला ते कळलं ना की हे असं आहे आपल्याबरोबर, तेव्हा ना मी थोडंसं कामाव्यतिरिक्त थोडासा मी पर्सनल लाईफवरती ना जास्त जोर द्यायला लागले. कारण माझ्याबरोबर भरपूर झालंय की म्हणजे मी आतमधून तुटलेली असू दे, मला लोक हात पकडून सेटवरती बसवू दे किंवा उभं, म्हणजे आय वॉज टू बी ब्रोकन इनसाइड आउट, पण शूट करायचे म्हणून ते जबरदस्ती चेहऱ्यावरती मेकअप थोपून मी कितीतरी सीन्स केलेत. सो माझ्याबरोबर भरपूर झाले. त्यामुळे आय रिअलाइज्ड इट ॲट सम पॉइंट ऑफ माय लाईफ दॅट यू नो स्नेहा, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. जग येऊन नाही घेणार आहे कोणी. दुनिया तुमची आई नाही आहे की काळजी घ्यायला तुमची, कोणी घेणार नाही आहे. सगळेजण आपापलं काम बघणार आहे.
सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ फर्स्ट. तर मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू माझी प्रायोरिटी पहिल्यापासूनच होती की मी पर्सनल माझी स्पेस, माझी पर्सनल लाईफ आणि माझ्या मेंटल स्टेटला तुम्ही हार्म नाही करू शकत. अँड दॅट्स हाऊ आय बिकेम स्ट्रॉंगर. एक्सपिरियन्सेस मिळाले ना काय होते त्या आयुष्यात. तर मग तुम्ही आता तुमच्यावरती, तुम्हाला कसं त्याच्यातनं बाहेर पडायचं. कोणी तुमचा हात येऊन पकडत नाही, नाही 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 तू इकडे ह्या चुकीच्या जागेवर नाही राहू शकत, तू चल मी तुला बाहेर घेऊन जाणार, असं कोणी करत नाही. ते तुम्हालाच बाहेर पडावं लागतं. तुम्हालाच बाहेर ती बोलतात ना ते लांगून, यू हॅव टू क्रॉस दोज बॉर्डर्स अँड यू हॅव टू मेक शुअर दॅट नो आय एम नॉट गुड ॲट राईट नाव, सो आय नीड टू स्पेस आउट माय सेल्फ. मला माझी स्पेस गरजेची आहे. मग तुम्हाला जे आवडेल ते करा. तुम्ही म्युझिक ऐका, तुम्ही ड्रॉइंग करा, तुम्ही पेंटिंग करा, तुम्ही डान्स करा, तुम्ही मूवीज बघा, तुम्ही फिरा, तुम्ही फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करा. यार फॅमिलीपेक्षा मोठं काहीच नाही आहे आयुष्यात. सो यू हॅव टू डू दॅट. खरंय. आणि तिथूनच त्या मेंटल हेल्थची कधीपासून लहानपणापासूनच काम करते, त्यामुळे लहानपणापासूनच कळल्या या सगळ्या गोष्टी. आणि मी ना खूप अलर्ट असते. मला ना पटकन गोष्टी समोरच्याच्या म्हणजे आपण कुठे वावरत आहोत, आपण कुठे आहोत हे पटकन कळतात. सो त्यातनं शिकायचं. माणसाने कधी पण नेव्हर बी अज्ञानी. लोक म्हणतात अज्ञानात सुख नाही, अज्ञानात कधीच सुख नसतं. अज्ञानात केव्हा सुख असतं, जेव्हा तुम्ही भक्ती करता. बरोबर. अज्ञानात आजच्या जगात कलियुगात अज्ञानात सुख नाही. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल, यू हॅव टू बी अलर्ट ऑफ युअर सराउंडिंग्स. तुम्ही कुठे आहात, कुठल्या टाईपच्या लोकांबरोबर आहात, यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह. आता कसं आहे तुझं मेंटल स्टेट? व्हेरी हॅपी? हा, आता तर ऑब्व्हियसली शांत, कामनेस. म्हणजे मी ॲज अ पर्सन तर बबलीच आहे, बट माझे म्हणजे हार्ट माइंड काम झालं आणि सगळ्यांच्या तारा एकत्र जुळून गेल्या. म्हणजे आपण म्हणतो ना की शरीर, मन आणि हृदय हे एकत्र जुळलं सगळं. म्हणजे सो देर इज नो ब्रेकेज. नाहीतर एन्झायटी आणि डिप्रेशन कधी डोकं एक विचार करते, मन एक सांगतंय, शरीर म्हणतं साथच देत नाहीये, मला उठायचंच नाहीये. राईट. असं नाही. आता असं आहे की सगळं एकत्र अलाइन्ड आहे. येस. वाव. आणि स्नेहा मला खूप आवडलंय तुझं हे व्हर्जन. व्हेरी पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि तुला आवडेल पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर सुद्धा? हो, मला पण आवडेल काम करायला. येस येस ऑफकोर्स. आता परत कधी माहितीये ना टीव्हीचं थोडंसं सिच्युएशन, कमिटमेंट मोठी आहे ना. नाही, कमिटमेंट मोठी असू दे, काही हरकत नाहीये, पण थोडंसं एक ना टीव्हीला पण टाइम लागतोय स्वतःला हे करायला, की टीव्ही पण स्वतःला स्पिरिच्युअली ओळखायचा प्रयत्न करते की एक्झॅक्टली काय चालतंय टेलिव्हिजन आणि काही नाही चालत आहे, बिकॉज ऑफ OTT अँड डिफरंट मीडियम्स. आणि आजकाल ते टेलिव्हिजन इज ऑन फोन. सो देर इज अ लिटल डिफिकल्टी इन ग्रास्पिंग दॅट थिंग. जेव्हा ते सेट होऊन जाईल तो आपोआप काम पण परत सुरू होऊन जाईल. टीव्ही मालिकेबद्दल काय विचार आहे? मालिका मराठी मी नाही करू शकत आता. नाही, कारण थोडंसं लँग्वेज थोडीशी माझी चेंज झाली आहे. सो पहिलं म्हणजे जेव्हापासून हिंदी सुरू करायला लागले, कारण मला तिकडे ना मी जेव्हा हिंदी काम सुरू करायला सुरुवात केली ना, तेव्हा माझ्या डिरेक्टरनी मला ना मारलं होतं छडीने की मराठी ऍक्सेंट येतं. नाही, मराठी ऍक्सेंट येतच नव्हता माझा. येत नव्हता? मग काय भलताच ऍक्सेंट येत होता इंग्लिश. तर अशी त्यांच्याकडे लांब सुताची छडी होती, त्यांनी मला लांबून मारलं होतं. ते बोलतात की कोणसा लँग्वेज में बात कर रही हो तुम? तर मी म्हटलं की सर हिंदी. कौन सा हिंदी है? ये ना मराठी है ना हिंदी है ना इंग्लिश है, कौन सा हिंदी है? म्हटलं मग आता काय करू. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा आपण मनातनं विचार एखाद्या लँग्वेजमध्ये करायला लागतो ना, सो युअर थॉट प्रोसेस लँग्वेज इज इंग्लिश, तुमची इंग्लिश चांगली होणार. युअर थॉट प्रोसेस लँग्वेज इज हिंदी, तुमची हिंदी चांगली होणार. युअर थॉट प्रोसेस लँग्वेज इज मराठी ऑर युअर एनी मदर टंग, तुमची ती लँग्वेज चांगली होणार. सो इफ यू वॉन्ट टू मेक अ लँग्वेज बेटर, तुमची थॉट प्रोसेसची लँग्वेज ती असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मनात कुठल्या लँग्वेजमध्ये विचार करता. सो त्यामुळे तेव्हा मग ते बदल झाल्यानंतर तर ऑब्व्हियसली मग खूपच चेंज झाले. मग नंतर मग ते मी फिल्म मेकिंगसाठी लंडनला पण गेले होते. तर ते एक वेगळं विश्व बघितलं मी तिकडे. आणि आता तर मोको तोको ब्रज भाषा यायला लागली. ब्रजची भाषा शिकलीस ती लँग्वेज तू? हा, म्हणजे कळतं मला पटकन काय बोलतात ते. पहिले कळायचं नाही की काय बोलतात, आता कळायला लागलं. बरोबर. आता परत कधी जातेस वृंदावन? लगेच. आता काम जसं संपलं इकडचं लगेच परत जाणार आणि मग कामासाठी परत येणार. वा, किती मस्त. म्हणजे साधारण मुंबईत राहून आपण बाहेर जातो जरा
फिरायला किंवा पुण्यात राहून मुंबईत कामाला येतो, वृंदावन मध्ये राहून कामासाठी मुंबईत येणारी अभिनेत्री मी पहिल्यांदा बघितली. स्नेहा, बट थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. मी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करते, मी तुझे फोटो व्हिडिओ वगैरे बघत होती. मी म्हटलं की अरे ही येते का नाही येते, कधी जमणार आहे. देन आय मेसेज ड्यू आणि आता आज मला कळलंय बरं काय गोष्ट घडली आणि स्नेहा तिथपर्यंत ऑल्सो मी म्युझिक पण लॉन्च करते ना हळूहळू. सो आय एम क्रिएटिंग माय ओन सिंगल्स. सो दॅट इज ऑल ब्रज भाव, वृंदावनचा भाव, भक्ती भाव, ते सगळ्या गोष्टी. वा, खूप मस्त स्नेहा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि छान आहेस तू, अशीच राहा. थँक्यू अजून पॉझिटिव्हिटी येऊ दे आणि मला घेऊन जा लवकर वृंदावनला. नक्की नक्की. बापरे, मी वेळ करून टाकेन. मला खूप इच्छा आहे तिकडे जायची, पण समाव ते जमत नाहीये जायला कामामुळे. अगेन की आपण इतकं कामाच्या मागे लागतो की अरे हे पण करू शकतो, ते राहतं. पण मला खूप आवडेल तुझ्यासोबत यायला. थँक्यू थँक्यू. नक्की या, नक्की. आम्ही खूप फिरवेन आणि मी अशा अशा जागेवर घेऊन जाईन ना जिकडे तुम्हाला म्हणजे सोशल मीडियावरती पण नाही माहिती असणार त्याबद्दल. येस येस. ओके, पण तुला जाता जाता तुझ्या श्रीकृष्णाबद्दलचे कुठले भाव म्हणा किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट आज तुला शेअर करायला आवडेल या निमित्तानं? दॅट इज प्रायव्हेट. माझ्या आणि त्यांच्या गप्पा प्रायव्हेट. बट म्हणजे बाळकृष्णाबद्दल की राधारमणजी बद्दल? तुला कोणाबद्दल सांगायला आवडेल मला? सी, राधारमणजी आणि माझं रिलेशनशिप खूपच प्रायव्हेट आहे. दॅट इज व्हेरी पर्सनल टू मी अँड आय डोंट शेअर मच अबाउट इट. बट तो भाव असा आहे की म्हणजे आय थिंक एक कविता आहे त्याच्यावरती, आज सखी प्रीतम जो पाऊ तो अपने बड भाग मनाऊ. म्हणजे आज जर मला ते भेटले तर म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं काही नसणार. वा, आणि ही तुझी भक्ती अशीच राहू दे. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मस्त आहेस. मला ड्रेसही खूप आवडला. थँक्यू.